वर्षाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्य कसं आहे यापेक्षा इतर मुद्द्यांनी जास्त गाजलेलं आपल्याला पाहायला मिळते। अर्थात त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्यासारखं किंवा त्यांच्या हत्येचं जे प्रकरण आहे ते नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्या पलीकडे जाऊन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलेलं आहे, ह्यावरून सुद्धा अधिवेशन तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्याच मुद्द्यावरून अबू आझमी यांचं निलंबन सुद्धा या संपूर्ण अधिवेशनापुरता करण्यात आलेलं आहे। पण याच वेळेला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तर पुढे जाऊन अशीही मागणी ठेवलेली आहे की अबू आझमी यांचं केवळ एका अधिवेशनापुरता निलंबन करून त्यांना एवढीशीच एक शिक्षा देणं हे योग्य ठरणार नाही, तर त्यांचं कायमस्वरूपी निलंबन किंबहुना त्यांचं सदस्यत्वच रद्द करण्यात यावं, ही मागणी सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवलेली आहे। पण मुनगंटीवार यांची ही मागणी काही पूर्ण झालेली नाही आणि ही मागणी पूर्ण न करण्यामागे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्याच दिलेल्या एका जजमेंटचा आधार आहे। चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्येच हा सगळा मुद्दा तापलेला असताना आणि मुनगंटीवार यांनी ही मागणी ठेवलेली असताना मात्र ती मागणी नाकारली आणि त्याच्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेले 2 निकालांचा उल्लेख केलेला आहे। अर्थात एका निकालाचा त्यांनी तिकडे उल्लेख केला, पण जी मुनगंटीवारांची मागणी आहे त्याच्यामध्ये एक दुसरा निकाल सुद्धा सांगायला हवा। तर नेमके हे सुप्रीम कोर्टाने असे काय निकाल दिलेले आहेत ज्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली मागणी किंवा अबू आझमी यांचं निलंबन हे एकापेक्षा अधिक अधिवेशनांपुरता करणं हे शक्य झालेलं नाहीये किंवा त्यांचं सदस्यत्व सुद्धा इतक्या लगेच किंवा इतक्या सोप्या पद्धतीने रद्द करू शकता येणार नाही, तो काय नेमका सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल बोलताना असं म्हटलं की औरंगजेब हा खूप चांगला प्रशासक होता, तो अजिबात क्रूर प्रशासक नव्हता। इतकंच नाही तर औरंगजेबाने सुद्धा हिंदूंची मंदिरं बांधलेली आहेत। आता नुकत्याच छावा चित्रपट हा प्रदर्शित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा पाहतोय की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना किती हाल करून मारलेला आहे। त्याच्यातली ती क्रूरता जी आहे ती तर आणखीन प्रकर्षाने दिसून आलेली आहे आणि अशातच त्याच औरंगजेबाचं ज्यावेळेला कौतुक केलं जातं अबू आझमींकडनं त्यावेळेला ते वादात सापडलेलं आहे। आता ह्याच्यामुळेच आज ज्यावेळेला विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की या अबू आझमींचं केवळ निलंबन करून चालणार नाही, तर ज्यांनी छत्रपतींचा अवमान केलेला आहे किंवा ज्यांनी छत्रपतींना हाल करून मारलेला आहे त्या औरंगजेबाचे जे उदात्तीकरण करत आहेत अशा व्यक्तीला केवळ निलंबनापुरता ठेवू नये, तर त्याचं सदस्यत्वच म्हणजेच त्याची आमदारकीच एक प्रकारे रद्द करावी, ही मागणी मुनगंटीवार यांनी ठेवलेली होती। आता ही मागणी त्यांनी ठेवलेली असताना त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बिहारमधलं। बिहारमध्ये आरजेडी या पक्षाचे एक आमदार सिंग त्यांचं नाव होतं, त्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तर पलटूराम असं म्हटलं। याच्यावरनं तिथे एक समिती गठीत करून त्या आमदाराचं सदस्यत्वच रद्द करण्यात आलं। इथपर्यंतच मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। आता मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की मुनगंटीवारांची मागणी ही पूर्ण का होऊ शकलेली नाहीये, तर आता त्याचं उत्तर समजून घ्या। ज्या वेळेला तिकडे बिहारमध्ये त्या आमदाराचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं या एका कारणावरनं की त्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पलटूराम म्हटलं, त्यावरनं केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये। विधानसभेने तर तो निर्णय घेतला की त्या आमदाराचं सदस्यत्व रद्द करावं, पण ज्या वेळेला हे सगळं प्रकरण कोर्टाच्या दारात जातं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्यावेळेला कोर्टाने मात्र म्हटलं की हे असं करणं चूक आहे। तिथे तर बिहारमध्ये त्या आमदाराचं सदस्यत्व रद्द करण्यापर्यंतच गोष्टी थांबल्या नाही, तर तिकडे पोटनिवडणूक सुद्धा जाहीर झाली, कारण की हे प्रकरण घडलेलं होतं जुलै 24 मध्ये म्हणजे 2024 मध्ये। आणि आत्ता सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निकाल आला त्या प्रकरणामध्ये त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की पनिशमेंट वॉज एक्सेसिव्ह अँड डिसप्रपोर्शनेट टू द नेचर ऑफ हिज मिसकंडक्ट, म्हणजे आमदार चुकीचा वागलेला आहे। कोर्टाने आमदाराला सुद्धा झापलेलं होतं की तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच मिळालेला आहे किंवा तुम्हाला विधानसभेमध्ये बोलण्याचं एक वेगळं त्याचे नियम असतात किंवा तिकडे बोलण्यासाठी काही विशेष अधिकार सुद्धा हे आमदारांना मिळाले जातात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनात येईल ते बोलाल किंवा तुम्ही त्याचे तारतम्य सुद्धा बाळगणार नाही, असं सुद्धा आमदारांचं वर्तन असू नये, हे सुद्धा कोर्टाने तिकडे आमदारांचे कान पिळले। पण त्या पलीकडे जाऊन जी शिक्षा झालेली आहे ती कुठेतरी डिसप्रपोर्शनेट आहे, म्हणजे जे मिसकंडक्ट आहे, जे चुकीचं वागणं आहे आणि जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तारतम्य नाही, असंही कोर्टाने म्हटलं। आणि त्यांची आमदारकी जी आहे ती त्यांना आता परत मिळू शकणार आहे, कारण की सर्वोच्च न्यायालयानेच विधानसभेचा हा निर्णय चुकीचा ठरवलेला आहे। आणि म्हणूनच इथे सुद्धा चंद्रकांत पाटील ज्यावेळेला सुधीर मुनगंटीवार यांना उत्तर द्यायला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी सुद्धा म्हटलं की याच्यासाठी समिती गठीत करावी लागेल, डायरेक्ट असा निर्णय हा घेता येणार नाही।
आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की अबू आझमींचं आत्ताच्या या अधिवेशनापुरता अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरता निलंबन झालेलं आहे, पण कायमस्वरूपी किंवा एकापेक्षा अधिक अधिवेशनांपुरता निलंबन करता येऊ शकतं का? जर सदस्यत्व रद्द करायचं नसेल तर एकापेक्षा अधिक अधिवेशनांसाठी निलंबन करता येऊ शकतं का? तर तसंही करता येणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातल्याच एका केसमध्ये दडलेलं आहे आणि अगदी फार जुन्या काळात जायला नको, काही वर्षांपूर्वीचंच कारण आहे. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष नव्हते, कारण नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. परिणामी काही निवडक नेते जे आहेत ते तालिका अध्यक्षपद हे भूषवत होते, ज्याच्यामध्ये त्यावेळेला भास्कर जाधव हे ज्यावेळेला तालिका अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी भाजपच्या 11 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये गिरीश महाजन असतील, अतुल भाटकळकर असतील, आशिष शेलार असतील, योगेश सागर असतील, असे सगळे बडे बडे भाजपचे नेते त्याच्यामध्ये होते की ज्यांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलेलं होतं. म्हणजे वर्षभरात येणारी 3ही अधिवेशनं ते अटेंड करू शकणार नव्हते, असा निर्णय हा भास्कर जाधवांनी त्यावेळेला दिलेला होता. याला आव्हान सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला करण्यात आलं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा भाजपच्या आमदारांच्या बाजूने दिला, हे सांगत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदारांचं निलंबन हे त्या ज्या अधिवेशनात ते सपोज मिसबिहेव करत असतील तर त्या अधिवेशनापुरताच ते निलंबन असू शकतं, ते अनेक अधिवेशनांसाठी असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला याच्याबद्दल आधार घेतला त्यावेळेला त्यांनी आपल्या महाराष्ट्र विधिमंडळातलं विधानसभेचे सगळे जे नियम आहेत, विधानसभा आणि विधान परिषदेसाठीचे नियम आहेत, त्याचा आधार घेऊन इथे सांगितलेला आहे. त्याचा रूल नंबर 53 आहे. आता हा रूल नंबर 53 काय सांगतो? विधानसभेचा हा नियम सांगतो की जो सदस्य अध्यक्षांच्या निर्णयांचे पालन करण्याचं नाकारेल किंवा अध्यक्षांच्या मते ज्याचं वर्तन अत्यंत गैरशिस्तीचं असेल अशा कोणत्याही सदस्यास विधानसभेतून ताबडतोब निघून जाण्याविषयी अध्यक्ष निर्देश देऊ शकतील. अशा रीतीने निघून जाण्याविषयी आदेश देण्यात आलेला कोणताही सदस्य ताबडतोब तसं करेल व त्या दिवशीच्या शिल्लक राहिलेल्या सभेत तो अनुपस्थित राहील. जर एकाच अधिवेशनात कोणत्याही सदस्यास दुसऱ्या वेळी निघून जाण्यास आदेश देण्यात आला असेल तर अध्यक्ष त्या अधिवेशनाच्या शिल्लक राहिलेल्या भागाहून जास्त नाही अशा कोणत्याही मुदतीपर्यंत विधानसभेच्या बैठकींना अनुपस्थित राहण्याविषयी त्या सदस्यास निर्देश देऊ शकतील, असं सुद्धा हा नियम 53 जो आहे तो सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने ज्या या महाराष्ट्र विधिमंडळाचे सगळे जे नियम आहेत त्याच्यातला 53 नंबरचा हा जो नियम सांगितलेला आहे विधानसभेसंदर्भातला, त्यातली एक ओळ ही पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवी. ती म्हणजे की शिल्लक राहिलेल्या भागाहून जास्त नाही. म्हणजेच विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन हे आपण उदाहरणाखातर पकडू की एक 3-4 आठवड्यांसाठी एवढं मोठं अधिवेशन, मोठ्या कालावधीसाठीचं अधिवेशन आहे. उदाहरणाखातर की पहिल्याच आठवड्यामध्ये एका आमदाराचं निलंबन हे करण्यात आलं, पण एवढ्यावरच गोष्टी थांबल्या नाहीयेत. कदाचित त्या आमदाराने एका वेळेला नाही तर अनेक वेळेला त्याचं गैरकृत्य हे अध्यक्षांच्या नजरेत केलेलं असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा कदाचित एका दिवसापुरता निलंबन केलं जाऊ शकतं, कदाचित 5 दिवसांसाठी निलंबन केलं जाऊ शकतं. पण तो आमदार सततच गैरकृत्य करत असेल किंवा नियम पाळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष जे आहेत ते त्या आमदाराचं निलंबन जे आहे ते एकापेक्षा अधिक दिवस करू शकतात. पण कितपत करू शकतात त्याची एक लिमिटेशन असली पाहिजे, ज्याला आपण म्हणू शकतो की एक मॅक्झिमम लिमिट असली पाहिजे. जसं मिनिमम लिमिट असते, मॅक्झिमम लिमिट असते, तशाच पद्धतीने ते अध्यक्ष जे आहेत ते त्या संपूर्ण अधिवेशनासाठी सुद्धा त्या आमदाराला निलंबित करू शकतात. पण हा नियमच सांगतोय की हे केवळ शिल्लक राहिलेल्या दिवसांपुरताच, म्हणजेच जेवढे त्या अधिवेशनाचे शिल्लक राहिलेले दिवस आहेत तेवढ्या पुरताच निलंबित केलं जाऊ शकतं. पुढच्याही अधिवेशनासाठी आम्ही आत्तापासूनच तुमचं निलंबन करतोय असं केलं जाऊ शकत नाही, हे आपलेच नियम सांगतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कुठल्याही आमदाराचं निलंबन हे केवळ त्या अधिवेशनाच्या कार्यकाळापुरता होऊ शकतं, त्याच्याहून जास्त काळ होऊ शकत नाही. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की का असं सुप्रीम कोर्ट सांगतंय. मुळात हा नियम आहे, ही गोष्ट झालीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या आमदाराला जर तुम्ही एका पर्टिक्युलर वेळेपेक्षा जास्त वेळ किंवा एक वर्षभरासाठी जर निलंबित करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तो आमदार ज्यांनी म्हणजे जे लोकांनी त्या आमदाराला निवडून दिलेलं असतं त्या लोकांचे प्रश्न हे विधानसभेत मग मांडणार कोण? अबू आझमी म्हणा किंवा कुठलाही आमदार म्हणा, हा त्या एका विशिष्ट मतदारसंघाची बाजू त्या विधानसभेमध्ये मांडणार असतो. त्या मतदारसंघात येणारे त्यांना असणारे काही प्रश्न असतील, तिथे येणाऱ्या कुठल्या गोष्टी असतील, प्रकल्प असतील, काही गोष्टी असतील, त्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते त्या आमदारांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मांडणं अपेक्षित असतं. जर तुम्ही त्या आमदारालाच अनेक काळासाठी किंवा 2-3 अधिवेशनांसाठी निलंबित करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये त्या मतदारसंघातले जे मुद्दे आहेत ते अधिवेशनामध्ये कोण मांडणार
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केवळ त्या आमदाराला शिक्षा देत नाही आहात, तर त्या मतदारांना सुद्धा किंवा त्या मतदारसंघात येणाऱ्या सगळ्याच लोकांना सुद्धा हा होणारा एक प्रकारे त्रास आहे, कारण त्यांचं प्रतिनिधित्व कोणीच मग करू शकणार नाही, हा त्यातला मूलभूत विचार आहे. आणि म्हणून कुठल्याही आमदाराला विशिष्ट अधिवेशनापुरता निलंबित केलं जाऊ शकतं, अनेक कालावधीसाठी निलंबित केलं जाऊ शकत नाही. तर ही झाली कायद्याची बाजू. विधिमंडळामध्ये किंवा विधानसभा विधान परिषदेमध्ये अनेक मागण्या या ठेवल्या जातात, अनेक त्याच्यामधल्या गोष्टीही अशा मांडल्या जातात, पण त्याच्या मागची कायद्याची बाजू नेमकी काय आहे ती समजून घेणं गरजेचं असतं, कारण काही निर्णय हे कायद्याच्या चौकटीत राहूनच अध्यक्षांना घ्यावे लागतात, जरी त्यांच्याकडे विशेष अधिकार असले तरी सुद्धा. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही एक वेगळी माहिती होती जी आजच्या अधिवेशनात तापलेल्या मुद्द्यांच्या बद्दलची एक कायद्याची माहिती होती, जी तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.